अधिवेशनादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा कॅश बॉम्ब, पैशांच्या बंडलांसह दिसणारी व्यक्ती कोकणातला आमदार असल्याचा आरोप, तर आरोप सिद्ध केल्यास आमदारकी सोडेल, शिंदेचे आमदार महेंद्र दळवींचं आव्हान. ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडलेला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेला आहे. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. या व्हिडिओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे. अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळे ओके आहे. जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. महेंद्र दळवी यांनी या प्रकारावर प्रतिक्रिया दिलेली आहे. अंबादास दानवेंनी तो व्हिडिओ नीट दाखवावा. लाल टी शर्टमधली व्यक्ती कोण हे त्यांनी सांगावं. मी व्हिडिओत असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. ब्लॅकमेल करणं हा अंबादास दानवेंचा धंदा आहे. त्यांच्याकडे कोणतं काम नाही, पद नाही, पक्षात त्यांना कोणी काळकुत्रही विचारत नाही. या व्हिडिओशी माझा काहीही संबंध नाही. अंबादास दानवे यांनी तो व्हिडिओ समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यासकट दाखवावा. असा व्हिडिओ कट करून दाखवू नये. अंबादास दानवे यांनी पुरावे घेऊन हा व्हिडिओ माझाच आहे हे सिद्ध करून दाखवावं. अंबादास दानवेंनी व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. अंबादास दानवेंना कोणी सुपारी दिली हे सांगावे. अंबादास दानवे सुपारीबाज नेता आहे अशी टीका महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली आहे. जी सत्यता अशीच आहे की खरं तर यातलं अंबादास दानवेंना परिपूर्ण माहीत असावं. त्यांनी जर खरंच फोटो नीटचं दाखवलं किंवा तो लाल टी शर्टवाला माणूस कोण आहे, ते पैसे कुठून आहेत, काय आहेत, हे सगळं तेच सांगू शकतील. एखाद्याची बदनामी करणं हे ठीक नाही आहे. अधिवेशन काळ सुरू आहे आणि विरोधकांचं ते कामच आहे. सत्तारूढ आमदाराला कुठल्या तरी एखादा पकडायचं आणि त्याच्यासमोर पैशाचे गड्डीमध्ये निवडणुकीचे पैसे आहेत का किंवा चुकीचे पैसे आलेत का. मला असं वाटतं की रायगडच्या भूमीतलं राजकारण अंबादासांना माहीत नसावं. जे का मागच्या निवडणुकीत आरोप प्रतिआरोप झालेले आहेत त्या संदर्भात रायगडच्याच एखाद्या बड्या नेत्याने त्यांना चुकीची माहिती देऊन बदनाम करण्याचं षडयंत्र रचलंय का, असा माझा दाट संशय आहे. पण मी नागपूरमध्ये गेलो, या संदर्भातलं मीडियासमोर सगळी भूमिका माझी नक्की मांडेन. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.